नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, ही मी ब्लाऊज डिझाईन पहिलीच अपलोड केलेली आहे, लेस ब्लाऊज डिझाईन। तर ही कटोरी ब्लाऊज आहे। तर बघा, ही कटोरी ब्लाऊज आहे। तर ही मी पहिलेच अपलोड केलेलं आहे। तर त्याची आपल्याला बाही काढून घ्यायची आहे। तर आपल्याला फुगाबाई काढून घ्यायची याची वाली। तर आता या फुगाबाईची खूप फेमस बाई डिझाईन झालेली आहे। तर आता आपल्याला याच्यातला गोलाईतला दंड घ्यायचा आहे। तर बघा, याचा गोलाईतला दंड आपला 9 आहे। तर आता आपल्याला तिरकाचं 9 करून घ्यायचं आहे। तर तिरका धरायचं आहे आपल्याला टिप। तर बघा, तिरक्या याने आपल्याला 9 घेतलेला आहे आणि आपल्याला बाई घ्यायची आहे 8, म्हणजे आपल्याला तयार 7ची घ्यायची आहे। अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर मी अस्तरच्या याच्यात अर्धा इंच वडीत असते। तर बघा, आपण 8चा बॉक्स तयार करून घेऊया। खडूने मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला याला 3ने डाऊन करायचं आहे, कारण आपली मोठी बाई आहे त्याच्यामुळे याला 3ने डाऊन करायचं आहे आणि आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा, बाई पण एकदम सोप्या पद्धतीने काढलेली आहे आणि आपल्याला 2.5 इंचापासून लाईन मारून घ्यायची आहे। तर आता याला बाईचा आकार द्यायचा आहे, कारण ह्या बाईसाठी मागचा पुढचा भाग नसतो, एकच भाग असतो। गोलाईतला दंड एकच घ्यायचा असतो, पुढचा नसतो, त्याच्यामुळं आपल्याला एकच घ्यायचा असतो। तर बघा, आपली घडी झालेली आहे। तर याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा, याचा मध्य काढलेला आहे आपण। मध्यातून आपल्याला वरती 4 घ्यायचा आहे किंवा 4.5। तर बघा, मी इथं 4 घेतलेला आहे। तुम्ही 5 पण घेऊ शकता किंवा 6 पण घेऊ शकता, फुगा करण्यासाठी ज्या आवडीप्रमाणे। तर बघा, याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आपल्याला आपण। तर आता आपल्याला याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे वरून, तिथं आपण मध्य घेतलेला आहे तिथं। तर बघा, असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर बघा, याचा बॉक्स तयार करून बाईचा आकार देऊन घेतलेला आहे। तर इथं आपल्याला दंड घ्यायचा आहे। तर मी इथं दंड आहे 5.25चा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचा आहे मार्जिंगसाठी। तर बघा, 1.5 इंच घेतलेला आहे। आता याला तिरकी लाईन मारून घेऊया। तुम्हाला सांगितलं तसंच याला गोलाईतला दंड समोरचा आणि नसतो, एकच असतो। तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया। तर बघा, आता आपण हे कट करून घेतलेलं आहे अस्तर। तर आता आपण याच्या ब्लाऊज पिसावर कट करून घेऊया। तर बघा, मी अर्धा इंच मार्जिंग सोडून कट करून घेतलेलं आहे। पुढचे ते धागे आहे ब्लाऊज पिसाचे, ते आपण कट करून घेऊया। तर बघा, आता कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे सोयीचा भाग वर ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज पिसाचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला खालच्या साईडनी थोडीशी टीप मारून घ्यायची आहे। आपल्याला हे मध्ये पलटून घ्यायचं आहे। तर बघा, थोडंसं आपण अशी सारखी टीप मारीत यायचं आहे आपल्याला। तर बघा, टीप मारून घेतलेली आहे। तर आता आपण याला नखाने किंवा हाताने चांगलं प्रेस करून आपल्याला याला आतमध्ये पलटून घ्यायचं आहे आणि याच्यावरती कडाला एकदम टीप मारून घ्यायची आहे, सारखं लेवल धरून। तर बघा, टीप मारून झालेली आहे। तर आता आपण इकडून टीप मारल्याच्या नंतर आतमधून आपल्याला सगळी बाही पॅक करून घ्यायची आहे। तर बघा, आता ही सगळी बाही पॅक करून झालेली आहे। आता याचं उरलेलं अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं। तर मी याच्यावरती खूप पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे किंवा लेस ब्लाऊज डिझाईन पण टाकलेली आहे, बाई डिझाईन पण टाकली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा। तर बघा, आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे, खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। तर याच्यावरती आपल्याला असा अर्धा इंचाच्या अशा 4 प्लेटे टाकून घ्यायच्या आहे। तर बघा, मी 4 प्लेटी इकून घ्यायच्या आपल्याला आणि पॅक करून घ्यायच्या आहे। आपण चांगल्या सेट करून घेऊया
आणि इकडच्या साईडने पण आपल्याला तशाच 4 टाकून घ्यायच्या आहे. या अशा अर्धा इंचाच्या सेम सारख्याच टाकून घ्यायच्या आपल्याला आणि याला इथं पॅक करून घ्यायचं आहे मशीनवरती. तर बघा पॅक करून झालेलं आहे. आपण 4 प्लेटी मारून घेतलेल्या आहे इकडच्या साईडनी. तर आपली किती बाई अशी सुंदर तयार झालेली आहे पपबाई डिझाईन. तर बघा किती छान घड्या पडलेल्या आहे. आणि तुम्हाला बाही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि पुढच्या पण व्हिडिओ बघत चला.